नमस्कार पशुपालक बंधूंनो, खरं तर चारा व्यवस्थापनाला पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाचा गाभा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे चाऱ्याचं व्यवस्थापन करणं. कारण चारा व्यवस्थापन जर आपलं योग्य पद्धतीचं असेल तर निश्चित पद्धतीनं आपल्याला पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून फायदा होऊ शकतो. परंतु आपलं चारा व्यवस्थापन जर उत्तम पद्धतीचं नसेल तर निश्चित पद्धतीनं आपल्याला जास्त फायदा हा पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून होत नाही. म्हणून चारा व्यवस्थापन करणं आता इथून पुढे गरजेचं झालं आहे. आपण पाहिलं की पाठीमागे प्रचंड कडक असा उन्हाळा पडला होता. त्यामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात चाऱ्याची टंचाई जाणवली होती. आणि आता पावसाळा आहे. पावसाळ्यामध्येही पाऊस जास्त झाल्यामुळे आपल्या पशुपालकांना शेतामध्ये जाता येत नाही, चारा काढता येत नाही. त्यामुळे आपल्या पशुधनाचे हाल होतात. म्हणून योग्य पद्धतीनं वर्षभर पुरेल अशा चाऱ्याचं व्यवस्थापन करणं आता गरजेचं झालं आहे आणि महत्त्वाचं झालं आहे. म्हणून पशुपालक बंधूंनो, पूर्वी एक म्हण होती की टाक चारा आणि काढ धारा, परंतु आता असं नाही. आता आपल्याला वर्षभर पुरेल असं चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे आणि तो चारा गुणवत्तापूर्ण असावा. त्या चाऱ्यातून आपल्या पशुधनाचं भरण पोषण व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो चारा म्हणजे परवडणारा असावा. अशा पद्धतीनं जर आपण चाऱ्याचं योग्य ते नियोजन केलं तर निश्चित पद्धतीनं चारा टंचाईवरती मात करू शकतो आणि आपले पशुधन हे चांगल्या पद्धतीनं जोपासू शकतो. असंच उत्तम पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन श्री हिरालाल सस्ते राहणार निंबळक यांनी त्यांच्या गोठ्यावरती केलं आहे. खरं तर त्यांनी वर्षभर पुरेल असा चारा निर्माण केला आहे. त्यामध्ये त्यांनी मुरघा, सुका चारा, हिरवा चारा अशा पद्धतीनं त्यांनी वर्षभर पुरेल असं चाऱ्याचं नियोजन केलं आहे. तर हे चाऱ्याचं नियोजन त्यांनी कशा पद्धतीनं केलं आहे ते पाहूयात. चला तर मग. नमस्कार, नाव हिरालाल हनुमंत सस्ते, राहणार निंबळक, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आज आपण आलेलो आहे चाऱ्याच्या प्लॉटमध्ये. त्याच्यामध्ये हा जो चारा आहे तो मेगा स्वीट आणि शुगर गेजमध्ये आहे. हा शुगर गेज आत्ता जो बघताय तुम्ही, सर्वसाधारण ह्याची उंची 14 ते 15 फूट आहे आणि हा सगळ्यात कमी दिवसात येणारा चारा. जसं आपण बघतो बाकीच्या साधं बियाणं ज्वारीचं म्हटलं की ते पावसाळ्यामध्ये पडलं जातं आणि पडलं की त्याला मुळ्या म्हटलं की शेतकऱ्यांना त्रासदायक जातं. आता हे 15 दिवस सलग पाऊस होता तरी पण हे वाण अजिबात पडलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आहे ह्याची जाडी चांगली आहे आणि एकरी 30 ते 32 टनाचा ॲव्हरेज बसते. आणि सर्वसाधारण याची उंची बघितली आणि परतची जी दुसरी जी कापणी आहे ते सर्वसाधारण 55 ते 60 दिवसात येते. आणि पहिले जरी मुरघास तुम्हाला उन्हाळ्यासाठी करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मुरघास 80 ते 85 दिवसात ह्याचा तुम्ही मुरघास करू शकता. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही मुरघास केल्यानंतर वाळल्या चाऱ्याचं पण नियोजन महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपण एक प्रत्येक गाई जर म्हटलं तर 2 टन प्रति गाईचं नियोजन केलं पाहिजे. मुरघास जो आहे तो सर्वसाधारण 5 किलो आणि ओला चारा 5 किलो असं जर दिलं तर तुम्हाला भरपूर दूध मिळेल. मुरघासाचा बंकर बघतोय. हा उन्हाळ्यामध्ये आपण 35-24 वाण करून मुरघास 100 टन, 60 फूट लांबी आणि उंची 6 फूट आहे. हा पावसाळ्याकरता आता सलग पाऊस 15 दिवस होता. आता भादव्याच्या दिवसामध्ये सर्वसाधारण 2-2.5 महिने पाऊस राहतो. जे लोकांची जे संकल्पना आहे की टाका चारा दूध काढा, ही संकल्पना माझ्या मते तर चुकीची आहे की कारण अतोनात कष्ट ह्या व्यवसायामध्ये आहेत. त्याच्यात बघितलं तर 15-15 दिवस जर अगोदर टँकरनी पाणी होतं सर्वीकडं आणि आता भरपूर पाऊस झाल्यामुळं एकतर राहणं शेताला वापसे नाहीत आणि आता चारा आत्ता केल्यानंतर वापसे येणार 15 दिवसांनी. त्याच्यानंतर पेरणी झाल्यानंतर 3 महिन्यानंतर कुठलाही चारा उपलब्ध होतो. ह्या अशा वेळेस तुम्हाला मुरघास हा पर्याय बनवू शकतो. आणि आपण 100 टनामध्ये आज माझ्याकडे 40 गायी आहेत, त्यांना मुरघास, वाळला चारा आणि मका असं तिन्हीचं मिश्रण देऊन चाराचं व्यवस्थापन केलेलं आहे. तर आपण वाळला चारा बघतोय की प्रत्येक गाईला वाळल्या चाऱ्याचं किती महत्त्व आहे. आपण उन्हाळ्यामध्ये उस्मानाबादवरून कुट्टी करून आणलेली आहे ही वैरण. ते सर्वसाधारण एका गाईला 3-3 किलो सकाळ संध्याकाळ दिली जाते. आणि ह्याचं जे महत्त्व आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, जसं आपल्याला गाईचं जे पोट आहे
ते दुधासाठी जर म्हटलं तर पचनक्रिया सगळ्यात महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये 3-3 किलो वाळला चारा दिला जातो, मुरघास 5 किलो आणि त्याच्याबरोबर ओली तुमची मका किंवा मेगा स्वीटचं कुटी. तर वाळला चारा तुम्ही गंज जर लावली तर त्याला बुरशी वगैरे येऊ शकते. जवळजवळ 30 ते 40% पेंड्या त्याच्या खराब होतात बुरशी येऊन. जर तुम्ही अशी साठवणूक केली तर सगळ्यात 100% त्याचा तुम्हाला उपयोग होईल. कारण आज मार्केटमध्ये बघितलं तर 10 रुपये किलो कुटी बसते आणि एका गाईला 3-3 किलो जर दिलं तर फॅट SNF जो आहे तो चांगला बसतो. मग आपला जो आहे तो आता कंपल्सरी 40 फॅट ह्याच्यामुळे बसते आणि SNF 8-8-8-7. पाहिलं तर पशुपालक बंधूंनो, अशा पद्धतीनं वर्षभर पुरेल असं चाऱ्याचं नियोजन करा आणि आपला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय यशस्वी करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो. धन्यवाद.